हाय मैत्रिणींनो, पूजा डेली ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। बघा, आज सकाळी पहाटे 5ला उठलेली। सकाळी पहाटे फिरून आलो बघा। फिरून आल्यानंतर सगळं अंगणदार वगैरे सगळं स्वच्छ झाडून घेतलं आणि त्याच्यानंतर मग लगेचच रांगोळी सडा करून घेतला, देवपूजा केली, कारण आज गुरुवार होता। मग गुरुवारच्या पूजेला उशीर लागतं, त्याच्यामुळे जरा पूजा लवकरच करून घेतली सकाळची। आणि स्वामींचं कसं आज अभिषेक वगैरे करायला लागतं, दत्ताच्या फोटोची पूजा करावी लागते, त्याच्यामुळं आज लवकर पूजेला बसली होती बघा। आणि सकाळचं सुद्धा जप करून घेतला, कारण का आज लवकरच देवपूजेला बसल्यामुळे थोडा वेळ देवपूजेला दिला आणि त्याच्यातच 10-15 मिनटं म्हणजे माळ जप करून घेतली। एकच माळ जप केली, कारण का एकच माळ जप केला बघा आणि लगेच स्वामींची पूजा करून घेतली आणि देवपूजा पण करून घेतली सकाळ सकाळ। ते सगळं झाल्यानंतर मग शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। शिवजयंती असल्यामुळे पुरीने त्या दिवशी काय केलं, भावाच्या पुरीचा फोटोशूट केलता आणि ते जेच काय फोटो त्यांनी हे केलेत, फोटोशूट करून घेतला। मग माझी देवपूजा ही झाली बघा। ते फोटो काल म्हणजे त्या दिवशी केलेले फोटो जोडलेत। तो व्हिडिओ घेतलेला आहे बघा। आणि मग सकाळी सडा रांगोळी केली। परत तुम्हाला सांगते, अजून फुलं तोडून घेतली। आज आमच्या गुलाबाला पिवळे फुल होते, मग आज गुरुवार होता म्हणून स्वामींना अर्पण करण्यासाठी पिवळं फुल तोडून घेतलं आणि मी दुधाचा अभिषेक करते स्वामींच्या मूर्तीला। कारण का माहिती आहे का, दही नाही टाकत, कारण दही जरा आंबट असते, त्याच्यामुळे मी नुसतं दुधाचा अभिषेक करून घेते। परत उंबरा लेपन वगैरे करून घेतलं, कारण दर गुरुवारचं मी उंबरा लेपन वगैरे करून घेते, म्हणून उंबरा लेपन हळदीचं त्याच्यात गोमूत्र मिसळून करते। पोरांनी बघा झाडं वगैरे बांधली, कारण का
तो जुईचा वेल आहे का नाही, खाली जमिनी कसं लोंबकळत होता, म्हणून त्याला परत ह्यानं एका सुतळीनं वर बांधली. चला मैत्रिणीनं, भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.